नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा वीरवनिता विश्पला या पाठाचा भाषाभ्यास. चला तर मग पहिला प्रश्न बघूयात. उचितम पर्यायम चित्वा रिक्तस्थानानि पूरयत. पहिलं वाक्य आहे शत्रवाः कृतवन्तः खेलराजः प्रविष्टवान. त्यानंतर ई आहे विश्पला प्रविष्टवती. बघा, आपण धातुसाधित विशेषण वापरत आहोत, तर त्यामध्ये लिंगानुसार किंवा वचनानुसार त्यामध्ये फरक पडणार आहे. त्यानंतर सा युद्धं कृतवती. शत्रुसैनिकाः अवरुद्धवन्तः. सैनिकाः शिबिरं गतवन्तः. शत्रुसैनिकाः पादं कर्तितवन्तः. सा रणाङ्गणम् आगतवती. विश्पला ध्यानम् आरब्धवती. अश्विनी कुमारौ ताम यथापूर्वं कृतवन्तौ. हा प्रश्न जो आहे तो आपला झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. स्तंभमेलनं कुरुत. लोहयुक्तं पादं. वीरांगना विश्पला. भीताः शत्रुसैनिकाः. महत् युद्धं. शूरः खेलराजः. दुसरा प्रश्न जो आहे स्तंभमेलनं कुरुत, हा पण आपला झालेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. अधोदत्तेषु विशेषणेषु यानी विशेषणानि विश्पलां न वर्णयन्ति तानि पृथक् कुरुत. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की खाली जी विशेषणं दिलेली आहेत त्यामध्ये जी विशेषणं विश्पलेचं वर्णन करत नाहीत तर ती वेगळी करायची. तर बघा, आपण ती वेगळी करूयात. बघा, चकिताः हे विशेषण तिच्यासाठी नाही वापरलेलं. प्रशंसिता हे पण नाही वापरलेलं. भीता हे सुद्धा विशेषण विश्पलेसाठी नाही वापरलेलं. समर्था हे सुद्धा विशेषण तिच्यासाठी नाही आहे. त्यानंतर निश्चला हे विशेषण मात्र विश्पलेसाठी वापरलेलं आहे. त्यानंतर एकाकिनी हे सुद्धा आहे. चैतन्यमूर्ती हे सुद्धा तिच्यासाठी वापरलेलं विशेषण आहे. त्यानंतर अवरुद्धा हे सुद्धा विशेषण नाही वापरलेलं. चामुंडेश्वरी असं तिला म्हटलेलं आहे. त्यानंतर महाविदुषी हे पण तिच्यासाठी वापरलेलं आहे. रणकुशला हे सुद्धा विशेषण तिच्यासाठी वापरलेलं आहे. शूरः हे तिच्यासाठी नाही वापरलेलं आहे. त्यानंतर नायिका हे पण नाही आणि दुःखिता हे पण नाही. तर जी वापरलेली आहेत तर ती वेगळी करायची आणि जी नाही वापरलेली विशेषणं तर ती मी इथे टिक करते आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो माध्यम भाषया उत्तरं लिखत. यामध्ये पहिला प्रश्न आहे विश्पलायाः शौर्यस्य वर्णनं कुरुत. तर विश्पलेचं जे शौर्य होतं, पराक्रम होतं, तर त्याचं वर्णन इथे करायला सांगितलं आहे. तर त्याचं उत्तर तुम्ही असं लिहिणार आहात. बघा की हा जो प्रश्न आहे तो वीरवनिता विश्पला या पाठातनं उद्धृत केलेला असून ही कथा जी आहे तर ती ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि ही जी कथा आहे ती संभाषण संदेश या मासिकातनं घेतलेली आहे. यामध्ये विश्पलेच्या शौर्याचं वर्णन केलेलं आहे. ती कशी होती तर अतिशय सामर्थ्यशाली पराक्रमी अशी होती आणि तिला चामुंडेश्वरी असं विशेषण इथे वापरलेलं आहे. आणि तिच्या पराक्रमाचं वर्णन करताना चामुंडेश्वरी असं विशेषण तिला इथं वापरलेलं आहे. त्यानंतर तिने कशा प्रकारे युद्ध केलं तर सैनिक तिच्यावरती सगळे तुटून पडले, परंतु ती घाबरली नाही. अतिशय सामर्थ्याने तिने त्यांना अतिशय द्विगुणित उत्साहाने तिने त्यांना पराभूत केलं. तिचा पाय जरी कापला गेला तरी तिने अश्विनी कुमारांचं ध्यान केलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तितक्याच उत्साहाने ती युद्ध करण्यासाठी रणांगणात तिने प्रवेश केला आणि हजारांपेक्षा जास्त सैनिक तिने मारले आणि शेवटी तिच्या या पराक्रमामुळे किंवा तिने दाखवलेल्या साहसामुळे तिच्या पतीचा खेलराजाचाच विजय झाला. अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकतात. फक्त भाषा तुमची जी आहे ती उत्तराची असावी, बोली भाषा त्यामध्ये तुम्ही वापरायची नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे विश्पला अश्विनी कुमारयोः ध्यानं किमर्थं कृतवती. विश्पलेने अश्विनी कुमाराचं ध्यान कशामुळे केलं, कशासाठी केलं, तर पुन्हा तशीच प्रस्तावना करायची आहे मी जसे सांगितली तशी. आणि त्यानंतर थोडं उल्लेख करायचा, एक पूर्वपीठिका त्याची द्यायची आहे की असं असं युद्धाचा प्रारंभ झालेला आणि तिने तिच्या पतीला सोबत करण्यासाठी ती सुद्धा रणांगणात प्रविष्ट झाली. परंतु जोपर्यंत विश्पला आहे तोपर्यंत आपला विजय होणं शक्य नाही आणि म्हणून सैनिकांनी सगळ्यांनी एकत्र होऊन तिच्यावरती प्रहार केला. त्यावेळेला तिचा पाय त्यांनी कापला आणि पुन्हा तिला युद्ध करायचं होतं दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने. त्यामुळे तिने अश्विनी कुमारांचं ध्यान केलं. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकतात. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे पाठात धातुसाधित अव्ययानी चिनुत पृथक कुरुत च. म्हणजे पाठामध्ये आलेली जी धातुसाधित अव्यय आहेत तर ती आपल्याला ओळखायची आहेत आणि लिहायची आहेत. ती आपण बघूयात. तर बघा, पहिला आहे दृष्ट्वा, त्यानंतर चिंतयित्वा, आक्रम्य,
कृत्वा, निश्चित्य, उपविश्य, योजयित्वा आणि प्रविश्य. तर ही धातुसाधित अव्यय म्हणजे त्वांत आणि ल्यबंत ही जी धातुसाधित अव्यय ती आपल्याला लिहायची आहेत. तर ती आपण बघितली. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो आहे समानार्थक शब्दम पाठात लिखत. तर यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला पाठातनं पाहून लिहायचे आहेत. अरिही हा शब्द आहे, त्याचा समानार्थी होईल शत्रुः. चरणः पादः. वीर्यम याचा समानार्थी शब्द शौर्यः. संकरः युद्ध, युद्धम किंवा युद्धः. रणांगणम रणरंगम. रक्षकाः सैनिकाः. पंडिता विदुषी. वीक्ष दृष्ट्वा. वेदना पीडा. अगणिताः असंख्याः. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्दम पाठात लिखत. बघा पहिला प्रश्न आहे मित्रम, त्याचा विरुद्धार्थी होईल शत्रुः. कातरता शौर्यम. असमर्था समर्था. कातरः शूरः. पराजयः जयः. त्यानंतर पुढील प्रश्न आहे रिक्तस्थानं पूरयत. यामध्ये तुम्हाला पुल्लिंगामध्ये आणि स्त्रीलिंगामध्ये असे शब्द दिलेले आहेत आणि काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर जिथे पुल्लिंगी शब्द आहेत त्याचं स्त्रीलिंगामध्ये तुम्हाला परिवर्तन करायचं आहे. जिथे स्त्रीलिंग आहे तिथे पुल्लिंगामध्ये. बघा पतिः पत्नी. रणकुशलः रणकुशला. शूरः शूरा. भीतः भीता. एकाकी एकाकिनी. हतोत्साह हतोत्साहः. त्यानंतर नायिका नायकः. समर्था समर्थः आणि राजा राज्ञी. आपला हा जो घटक आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.